नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा यातील बुद्धिमत्ता हा विषय, त्यातील आकृत्या मोजणे हा टॉपिक शिकणार आहोत। कोणता टॉपिक शिकणार आहोत? आकृत्या मोजणे। तर यात आपण पहिली जी आकृती घेणार आहोत ती आहे चौकोन। फार वेळेस आपल्याला असा प्रश्न पडतो का हे चौकोन असेल, आयत असेल, त्रिकोण असेल, हे कसे मोजायचे? आणि स्कॉलरशिपला हा महत्वाचा घटक आहे। स्कॉलरशिपला काय महत्वाचा घटक हा स्कॉलरशिपला तुम्हाला यावर प्रश्न विचारलाच जातो। अशी आकृती आली तर घाबरायचं नाही। याला सोडवण्याची मी तुम्हाला एक साधी आणि सोपी ट्रिक सांगणार आहे, आलं लक्षात? तर हा चौकोन असा तुम्हाला मिळेल। हा चौकोन मिळाला तर काय करायचं? याला मार्किंग करायची। काय करायचं? मार्किंग। 1 2 3 आणि 1 2 म्हणजे चौकोनाला काय करायचं का सरळ 1 2 3 लिहायचे आणि साइडला 1 2 3 म्हणजे उभ्या स्तंभात 1 2 3 आणि आडव्या स्तंभामध्ये 1 2 3, आलं लक्षात? आणि हे आता 1 2 3 एका साइडची काय करून घ्यायची? तुम्ही बेरीज करून घ्यायची। म्हणजे 1 2 आणि 1 3 6, बरोबर? हा एक बॉक्स असा बनवायचा। याला काय करायचं? मल्टिप्लिकेशनचं साइन टाकायचं आणि मग ह्या बॉक्स मध्ये किती आहे रे? 1 आणि 2 आहे फक्त। मग काय करायचं? ह्या बॉक्स मध्ये पण 1 आणि काय 2। बघा आता सांगायचे किती येतील? 6। 3 आणि 2 5, 5 आणि 1 6। इथे लिहायचे तुम्ही 6 आणि इथे मल्टिप्लायचं जसं तसंच आहे। आणि 2 आणि 1 3 आणि काय आन्सर आला तुमचा? 18। काय आन्सर आला तुमचा? 18। समजलं तुम्हाला? काय करायचं? असा बॉक्स आला त्याला नंबरिंग करायची 1 2 3 आडव्या याच्यामध्ये आणि तिथूनच उभ्या याच्यामध्ये नंबरिंग करायची। त्यानंतर वरचे जे 3 आहे ते त्यांची काय करायची? बेरीज। आडव्यातले जे आहे त्यांची करायची बेरीज आणि दोघांमध्ये काय करायचा? गुणाकार करायचा आणि गुणाकार झाल्यानंतर जी संख्या येईल तेवढे चौकोन मित्रांनो यात आहे, आलं लक्षात? हे समजलं तुम्हाला? त्यानंतर मित्रांनो पुढची आकृती आपण कोणती घेणार आहोत? आयत। कोणती आकृती घेणार आहोत? आता बघा आपण चौकोन शिकलो की नाही? त्याच पद्धतीला हे तुम्हाला चौरस दिसतात आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो ज्या पद्धतीने आपण चौकोन मोजताना जी कृती केली तीच कृती आपल्याला काय करायची मित्रांनो? आयत मोजताना करायची, आलं लक्षात? जी कृती आपण चौकोन मोजताना केली तीच कृती आपल्याला काय करायची आहे? आयत मोजताना। मग यावेळेस सुद्धा आपण काय करणार आहोत? त्यांना नंबरिंग करणार आहोत। मग आडव्या भागात आपण 1 2 3 4 अशी नंबरिंग केली आणि उभ्या भागात सुद्धा आपण 1 2 अशी नंबरिंग केली की नाही? आता आपल्याला माहिती आहे काय करायचंय? या वरच्या भागाचे सर्व जे आहे त्यांची बेरीज करून घ्यायची आहे, आलं लक्षात? याला काय घेणार? 1 + 2। मग आता यांची बेरीज आपण करणार। याची बेरीज येते 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10। हे झाले इथे 10 म्हणजे 10। यांच्यामध्ये कोणतं साइन आहे? मल्टिप्लायचं आहे। आणि त्यानंतर 2 and 1 3, इथे आले तुमचे 3। आता 10 multiplied by 3 is equal to 30। तुमचं उत्तर काय आलं मित्रांनो? 30, आलं लक्षात? आता बघा हे आपण दुसरं उदाहरण बघणार आहोत। यामध्ये आकृती मोठी आहे म्हणजे गोंधळून जायचं नाही। आकृती जरी मोठी आहे तरी गोंधळायचं आहे का आपल्याला? नाही। आपल्याला ट्रिक्स माहिती आहे काय करायचं आहे, माहिती आहे की नाही? त्यानुसार आपण हिला सुद्धा सॉल्व्ह करू। बुद्धिमत्तेत एखादी मोठी आकृती आली म्हणून घाबरायचं नाही, शांततेने विचार करायचा, आलं लक्षात? मग आपल्याला ट्रिक्स माहिती आहे तर आपण सुरुवातीला काय करतो का आडव्या स्तंभाची बेरीज करतो आणि या उभ्या स्तंभाची बेरीज करतो। हे माहिती आहे तुम्हाला? हा, तर मग आता आपण आडव्या स्तंभाची बेरीज आधी करून घेऊया। तर तुम्हाला माहिती आहे की 1 + 2 + 3 + 4 हा एक बॉक्स झाला तुमचा। त्यानंतर आपल्याला माहिती आहे यात आपल्याला गुणाकार करायचा आहे। त्यानंतर उभा स्तंभ घ्यायचा आहे, 1 2 3 आहे त्यात। मग 1
2 3 बरोबर। आता ह्या बॉक्सची सेपरेट करून घ्यायची, त्या बॉक्सची सेपरेट करायची। मग 4 आणि 3 7 8 9 हे किती आले 10। हे मल्टिप्लायचं चिन्ह जसं तसं, आणि 3 आणि 2 5 आणि 1 6 हे 6 आले। आता यांची आपल्याला काय यांच्यात गुणाकार करायचा आहे। मग 10 × 6 = 60 म्हणजे 10 × 6 याचं उत्तर आलं आपलं 60। म्हणजे हे जे चौकोन आहे, हे जे आयत आहे ते किती आहे 60 आहेत। आलं लक्षात, समजलं तुम्हाला। आता आकृत्या कशा मोजतात यामध्ये तुम्ही आज काय शिकलात, चौकोन मोजणे आणि आयत मोजणे। आलं लक्षात।